माझ्यामध्ये टाक बाबा. देवा तू माझ्या हृदयामध्ये ज्यावेळेस येशील त्यावेळेस मी त्या माणसाची त्या स्त्रीची आनंदाने सेवा कार्य करू शकतो. अन्यथा नाही होणार माझ्याकडून ती सेवा कार्य. येशू प्रभू की. आणि ही सेवा कार्य करत असताना ज्यावेळेस आपण एकमेकांना मदत करत राहतो परमेश्वर देखील त्याचा अनुभव तुम्हाला आणि मला देतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी एखाद्या अडचणीत उभे राहतो, तुमच्या मदतीला कोणी नसतं, त्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्या मदतीला कोणीतरी पाठवतो. मग आपल्याला काय आठवतं, देवा थँक्यू, मी त्या माणसाला मदत केली होती आणि मी आता मला जाण्यासाठी काही नाही किंवा मला काहीतरी अडचण आली, मी तुझ्याकडे पाहिलं देवा. त्या माणसाला, त्या बहिणीला, त्या आईला मी मदत केल्यामुळे मला जिथं मदत करणारा माझ्या ओळखीचा कुणी जरी नसला तर देव कुणीतरी त्या व्यक्तीच्या स्वरूपात आमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी पाठवतो. हे अनुभव असतात आम्हाला, कारण आम्हाला सेवा कार्य करत असताना प्रेमाने करायचे आहे, प्रीतीने करायचे आहे, आनंदाने करायचे आहे, स्वखुशीने करायचे आहे. फक्त तेवढ्या पुरते तेवढे आभार मानू नका त्या व्यक्तीचे. ब्रदर थँक्यू, भावा थँक्यू, पास्टर थँक्यू, तेवढ्या पुरते तेवढे नाही. तुम्हाला ज्या ज्या संकटात त्या व्यक्तीने मदत केलेली आहे त्याची आपल्याला सदैव आठवण राहिली पाहिजे. त्याला उपकार म्हणतात, पर उपकार. आम्ही ते विसरू शकत नाही. फर्स्ट उपकार, पहिले उपकार आमच्यावरती त्या प्रभूने केलेले आहेत. आम्ही पापी असताना, आम्ही गुन्हेगार असताना, आम्ही अपराधी असताना त्या प्रभूने आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि असे उपकार आमच्या जीवनावरती केलेले आहेत, त्याचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. माझ्या बरोबर आता तुम्ही देवाचे उपकार फेडू शकता तुम्ही? एवढे उपकार केले देवाने आमच्यावर, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि ह्या उपकाराची आम्हाला फक्त शब्दात दिवशी आठवण नाही यायला पाहिजे. फक्त शब्दात दिवशी आम्ही प्रेम दाखवायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही पाहुणचार करायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही आज्ञाचं पालन करायला नाही पाहिजे. शब्दात दिवशी फक्त आम्ही देवाची स्तुती आराधना करायला नाही पाहिजे. बायबल वाचायला नाही पाहिजे. त्या देवाने अगणित उपकार जर आमच्या जीवनावरती केलेले आहेत तर त्याच्या बरोबर आम्हाला सदैव राहणं गरजेचं आहे की प्रभू आम्ही सदैव तुझी आठवण करत आहोत. खाताना, पिताना, उठताना, बसताना, चालताना, जाताना, येताना, काम करताना, व्यवसाय करताना, धंदा करताना, अरे प्रभूने माझ्या जीवनावर काय केलं आहे, प्रभूने माझ्यासाठी काय केलं आहे, देवाने माझ्यासाठी काय केलं आहे, पहिले उपकार त्याचे आहे. आणि त्याच्या उपकाराची जर तुम्हाला आठवण राहिली आणि त्याच्या उपकारामध्ये जर तुम्ही चालत राहिले तर दुसरी गोष्ट आहे, ज्या माणसा